पुरामुळे राज्यातील 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। कृषी मंत्री दादा भुसे यांनी याची माहिती दिली। भात, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना याचा मोठा फटका बसला। पंचनामे पूर्ण झाल्यावरती नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। भात, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचं नुकसान झालेलं आहे। कृषी विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यामध्ये ही माहिती समोर आली आहे। काही ठिकाणी अजूनही पुराचं पाणी आहे किंवा जायला अडचणी येत आहेत। तिथले पंचनामे अजून बाकी आहेत, त्यामुळे नुकसानीचा आकडा अजून वाढणार आहे। साधारणपणे महाराष्ट्रव्यापी जर आपण विचार केला तर आताच्या घडीला 4 लाख हेक्टरपर्यंत शेती पिकांचं नुकसान झालेलं असं दिसत आहे। काही ठिकाणी अद्यापही पाणी असल्यामुळे, काही ठिकाणी जायला रस्त्यांची अडचण असल्यामुळे हे पंचनाम्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे 41,000 हेक्टर शेतीचं क्षेत्र उद्ध्वस्त झालंय। शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। जिल्ह्यातील 97,486 शेतकरी संकटात सापडले, त्यामुळे ऊस, सोयाबीन, भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी उभ्या ऊस पिकांसह शेतीच वाहून गेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाच्या पायथ्याला दुसरं माळीण होताना वाचलं। पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठमधील काही परिसरात पन्हाळ्याची तटबंदी कोसळली। ही तटबंदी कोसळून खाली वाहत येत असतानाची दृश्य अंगावर शहारे आणणारी आहेत। ही दुर्घटना 3 दिवसांपूर्वीची आहे, मात्र तिथे पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साधन नव्हतं। काही वर्षांपूर्वी माळीण गावात अशीच दुर्घटना घडलेली होती। डोंगराचा अख्खाच्या अख्खा कडा कोसळला, दरड कोसळली आणि एक अख्खं गाव या दरडी खाली गाडलं गेलं। तशीच काहीशी घटना होता इथं राहिलेली आहे। 3 दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या पन्हाळा परिसरात ही दुर्घटना घडली। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण हे स्वयंचलित दरवाजाच्या तंत्रामुळे देशभर ओळखलं जातं। कोल्हापूर शहरात यंदा आलेला पूर आणखी भीषण ठरला असता, मात्र या धरणातील पाण्याच्या उत्तम नियोजनामुळे कोल्हापूर शहरावर खूप कमी वेळ महापुराचं संकट राहिलं। पंचगंगा नदीची पाणी पातळी 56 फुटांच्या वर जाऊन पोहोचली, मात्र राधानगरी धरणाचा एकही दरवाजा उघडला गेला नाही। राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होऊनही स्वयंचलित दरवाजे उघडले गेले नाही। हिमाचल प्रदेशातल्या लाहोल, स्पिती आणि कुलू भागात ढगफुटी झाली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। परिणामी भूस्खलन आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली। लाहोल, स्पिती भागात ढगफुटीनंतर 10 लोक बेपत्ता झालेत, तर कुलू भागातही मुसळधार पावसामुळे भीषण अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। ढगफुटीनंतर अनेक परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। नदी नाल्यांमधून मोठ्या वेगानं पाणी आणि राडारोडा वाहतोय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील पूरग्रस्त भागात पाहणी करतात। स्थलांतरित नागरिकांना ठेवलेल्या शाळेत ते पोहोचले। मोरगिरी गावात ही शाळा आहे। पाटणा तालुक्यातील मोरगिरी शाळेतील स्थलांतरित नागरिकांची त्यांनी भेट घेतली। आंबेघर, दिक्षी, शिद्रुकवाडी, काहिल, पेठ, शिवापूर गावातील पूरग्रस्त नागरिकांना इथं ठेवलेलं आहे। भाजपकडून इथं अन्नधान्याची पाकिटही वाटण्यात आली। सांगली शहराजवळील सांगलीवाडी इथं नागरी वस्तीत जाणाऱ्या मगरीला अडवण्यात आलं। धरण रोडवरती वीर मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यानं या मगरीला थांबवलं। तिथून लिंगायत स्मशानभूमीत गेलेल्या या मगरीला तरुणांनी नागरिकांनी पकडलं आणि वन खात्याच्या ताब्यात दिलं। ही मगर जवळपास 15 फूट लांब होती। सांगलीतील महापुरानंतर सध्या मगरींचा नागरी वस्तीतला वावर वाढलाय। मिरज शहरात 10 ते 15 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। पावसाचं पाणी दुकानात शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानांची साफसफाई आता सुरू केली आहे। आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारनं मदत करावी अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे। महाड एमआयडीसीतील उद्योगांचं कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे। या एमआयडीसी छोटे, मोठे आणि मध्यम असे मिळून जवळपास 250 उद्योग आहेत। पुराच्या पाण्यात बहुतेक उद्योगांचं मोठं नुकसान झालंय। पहिल्यांदाच या एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। इथला वीज पुरवठा अजूनही बंद आहे। अनेक उद्योग लवकर सुरू होण्याची स्थिती नाही, त्यामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय।
पुराच्या पाण्यात खराब झालेलं धान्य आता खड्ड्यात बुजवलं जातंय. बाजार भोगाव इथल्या शेतकरी संघात अशी घटना घडलेली आहे. बाजार भोगाव इथं शासनाकडून आलेलं रेशन धान्य महापुरात पूर्णपणे भिजलं. रेशन धान्य वेळेत हलवलं नसल्याचा फटका बसलेला आहे. आता जेसीबीनं खड्डा खणून हे सगळं धान्य खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे. धान्य कुजल्यामुळे रेशन धान्य अशा पद्धतीनं वाया गेलंय. कोल्हापुरातला महापूर ओसरतोय, पण आता रेल्वेपुढे मोठं आव्हान उभं राहिलंय. महापुरात रेल्वे रुळाखालची जमीन पाण्याबरोबर वाहून गेली आहे. रुकडी बळीवडे स्टेशन दरम्यान फक्त रेल्वेचे रुळच शिल्लक उरलेत. कोल्हापूर मिरज मार्गावरती अनेक ठिकाणी रेल्वे रुळ अधांतरीच आहे. त्याखालची खडी वाहून गेली आहे. त्यामुळे रेल्वे पूर्वपदावरती येण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील दुर्गम शिंदेवाडी इथल्या 32 कुटुंबांना वांग नदीच्या पात्रात मानवी साखळी तयार करून ढेबेवाडीत आश्रयाला आणण्यात आलं. या 32 कुटुंबासोबत एका विधी शिंदे या 6 महिन्याच्या बाळाचं देखील सुखरूप स्थलांतर करण्यात आलेलं आहे. या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. या बाळाला नदीपात्रातून मानवी साखळीद्वारे बाहेर काढण्याचं अंगावर काटा आणणारा हा थरार बघायला मिळाला. भाजप आमदार पूरग्रस्तांना मदत म्हणून आपला 1 महिन्याचा पगार देणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देणार आहे. राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचं झालेलं नुकसान पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाण्यातल्या खामगाव बाजारपेठेत सोयाबीनला उच्चांकी भाव मिळालाय. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास 9,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव सोयाबीनला मिळालाय. वाढती पशुखाद्याची मागणी आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींचा हा परिणाम आहे. त्यामुळे खामगाव बाजारपेठेत सोयाबीनची आवकही वाढली आहे. औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाला भविष्यात बांबू हाच सक्षम पर्याय असल्याचा दावा भाजप नेते आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केलाय. यासाठी विविध प्रयोग यशस्वी झाले असून राज्यानं ऊर्जा निर्मितीसाठी बांबू वापराचं धोरण स्वीकारलं तर राज्यात 25 लाख हेक्टरवरील बांबू लागवड दगडी कोळशाला प्रभावी पर्याय ठरेल असंही पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ते बीडमध्ये बोलत होते. आता तुम्हाला सांगतो एसटीनं प्रवास करायचा म्हटलं की तासनतास एसटी स्टँडवर वाट बघत बसावं लागतं आणि अनाउन्सरच्या घोषणांकडे बारीक लक्ष द्यावं लागतं. पण आता राज्य परिवहन महामंडळानं बस स्थानकात PIS म्हणजेच पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सर्व्हिस सुरू केली आहे. नांदेडच्या डेपोत ही सिस्टीम सुरू झाली आहे. त्यामुळे एसटीचं वेळापत्रक, एसटी किती वेळात निघणार हे सगळं प्रवाशांना स्क्रीनवरती दिसतंय. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना प्रशासकीय कर्मचारीच कोरोना नियमांना हरताळ फासत असल्याचं दिसतंय. प्रशासकीय बदल्यांसाठी सामाजिक न्याय भवनासमोर कर्मचाऱ्यांनी तोबा गर्दी केली. गर्दी केल्यावरून सामान्यांवरती गुन्हे दाखल होत आहेत. मात्र प्रशासकीय कर्मचाऱ्यांना याचा विसर पडलाय असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. कोरोना फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियानं भारताला रेड लिस्टमध्ये टाकलंय. भारतात प्रवेश करणाऱ्या सौदी नागरिकांना सौदी अरेबियानं प्रवासबंदी केली आहे. तसंच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. सौदी अरेबियानं अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया तसंच भारत, इंडोनेशिया, लेबनॉन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये प्रवास करू नये असा आदेश आपल्या नागरिकांना दिलाय. एकीकडे म्युकर मायकोसिसचे रुग्ण कमी होत असताना बोन डेथ अर्थात अवेस्क्युलर नेक्रोसिस या आजाराचं संकट उभं होत आहे. हाडांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत गाठ होऊन रक्तपुरवठा खंडित होतो, पेशी मृत पावतात. त्यामुळे हिप जॉईंटला तडे जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बोन डेथ हिप जॉईंटच्या रुग्णांच्या संख्येत 4पट आणि त्याहून वाढ झाल्याचं समोर आलंय.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्याकरता लसीकरण हाच एक प्रभावी मार्ग आहे असं वारंवार सांगितलं जातंय. मात्र लसच मिळत नाही तर ती घेणार कुठून असा प्रश्न औरंगाबादकरांना पडलाय. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसची वाट पाहणाऱ्यांचा आकडा आता 95,000पर्यंत पोहोचलाय. नागरिक लसीसाठी सकाळपासून रांगा लावतात, मात्र लस काही केल्या मिळत नाहीये. मुंबईतील कोरोना रुग्णांचा एकूण डबलिंग रेट 1324 दिवस झालाय. मुंबईत सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी बी प्रभागात आहे, तो 4756 दिवस आहे. तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी एक प्रभागात म्हणजे कुलाबा फोर्ट परिसरात 1025 दिवस इतका झालाय. देशात 12 ते 17 वयोगटाचं लवकरच लसीकरण सुरू होतंय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पाऊल आहे. सध्या कोवॅक्सिन आणि झायडसच्या चाचण्या सुरू आहेत. ऑगस्टपासून मुलांसाठी झायडसची लस उपलब्ध होईल. मुलांचं लसीकरण झालं तर शाळा सुरू होण्यासाठी हा आशेचा किरण असेल. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतले त्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही केली आहे. कोरोनाची लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मोहीम झी 24 तासनं राबवलेली आहे. पूरा हो गया, उनको ट्रैवल की अनुमति मिलनी चाहिए, चाहे एसटी हो, चाहे बीएसटी हो, चाहे बसेस हो, चाहे ट्रेन्स हो, ये सारी चीज़ें. और जो टाइमिंग रेस्टोरेंट्स के हो गए उनको टाइमिंग बढ़ानी चाहिए. और सारी चीज़ें जहाँ पे जो है कोविड के इफेक्ट नहीं हो सकते, वो सारी चीज़ों के ऊपर और थोड़ा सा सहूलत मिलना चाहिए. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा इथं मेघा नदीच्या डोहात पाय घसरून आदिवासी महिलेचा मृत्यू झालाय. रुक्मिणी चांगले असं या मृत महिलेचं नाव आहे. सकाळच्या सुमारास रुक्मिणी मेघा नदीजवळून जात असताना शेवाळलेल्या जागेवरून तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली असावी असा अंदाज आहे. रुक्मिणीचा मृतदेह ज्यावेळी पाण्यावर तरंगताना दिसला तेव्हा गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मावळमध्ये काळे कॉलनीत गोठ्याची भिंत पडून 2 बैलांचा मृत्यू झालाय. विठ्ठल जगताप यांचे एक खिलारी तर दुसरा म्हैसूर जातीचा बैल होता, ते या दुर्घटनेमध्ये मेले. शेतकऱ्याचं यात मोठं नुकसान झालंय. 8 दिवसांपासून पवना धरण परिसरात अतिवृष्टी झाल्यानं गोठ्याची भिंत कोसळली. सायन पनवेल महामार्गावरती भीषण अपघात झालाय. या अपघातात 4 गाड्या एकमेकांना धडकल्या. सायन पनवेल महामार्गावरील नेरूळ उड्डाणपुलावरती ही घटना घडली आहे. यात कुणी गंभीर जखमी झालेलं नाही. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या टेम्पोनं कारला धडक मारली आणि यात 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. वयाच्या 8व्या वर्षी 3000 फुटांचा लिंगाणा कडा सर करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या गिरिजानं आता शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय. 12 वर्षांच्या गिरिजानं वडिलांबरोबर युरोप खंडातील माउंट एल्ब्रुज हे सर्वात उंच शिखर सर केलंय. माउंट एल्ब्रुज या शिखराची उंची तब्बल 5642 मीटर आहे. माउंट एल्ब्रुज शिखराला निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही ओळखलं जातं. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये रविवारी रात्री उल्कापात झाला. ही घटना परिसरातील एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. तुलनेनं कमी वेगानं ही उल्का पृथ्वीवर येऊन आदळली. उल्का पृथ्वीवर आदळताना प्रकाशमान झाली. एका लघुग्रहाचा हा भाग असावा असा अंदाज अमेरिकन मेटॉयर सोसायटीनं वर्तवला. तुर्कस्तानातल्या पुरात आपत्ती व्यवस्थापन पथकाला चक्क एका भटक्या कुत्र्यानं दिशा दाखवली. आर्टविन प्रांतात झालेल्या पुरामुळे अरहावी शहरातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत जाणं तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला कठीण झालं. मात्र या भटक्या कुत्र्यानं त्यांना पाण्यातून वाट दाखवली. तसंच त्यांची मोहीम पूर्ण होईपर्यंत त्यांची साथही सोडली नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पावसाचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या बछड्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सुनील मेहता या पर्यटकानं या बछड्यांना कॅमेऱ्यात चित्रित केलंय. बफर भागात पावसाळ्यातली श्रीमंती अवर्णनीय असल्याचं पर्यटक म्हणतात. कोरोना काळात सफर बंद असल्यानं पर्यटकांची निराशा झालेली, पण हा व्हिडिओ त्यांची निराशा घालवणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 13 मैल गावात पांडुरंग वनमाने यांच्या वस्तीवरती रोज एक मोर येतो.
कोंबड्यांसाठी टाकलेले दाणे टिपतो आणि लहान मुलांसोबत बागडतो. पावसाळा आल्यानं मोर पिसारा फुलवून नाचत असतात, मात्र मानवी वस्तीत येऊन लहान मुलांच्या इतक्या जवळ हा मोर नाचतोय असं दुर्मिळ दृश्य इथं पाहायला मिळतंय. एअरटेलच्या ग्राहकांच्या खिशावर आता भार पडणार आहे, कारण एअरटेलने प्रीपेड प्लॅनच्या दरात आजपासून वाढ केली आहे. त्यामुळे आता एअरटेलचा 49 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आजपासून रद्द करण्यात आलाय. आता एअरटेलचा किमान प्लॅन 79 रुपयांचा असणार आहे. मुंबईत 2 ठिकाणी संरक्षक भिंती कोसळून अपघात झाले आणि 17 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र अशा घटना घडून देखील प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही. घाटकोपर पश्चिमेतील हनुमान नगर टेकडीवरती संरक्षक भिंत कमजोर झाली असून ती कधीही कोसळू शकते अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या भिंतीच्या बाजूला अनेक घरं आहेत, त्यामुळे ही भिंत लगेच दुरुस्त करावी असं आवाहन स्थानिकांनी केलं आहे. शिर्डी साईबाबा मंदिराजवळ दक्षिणमुखी मारुती मंदिराशेजारी बॉम्ब सदृश्य वस्तू असल्यानं परिसरात खळबळ माजली. त्वरित पोलिसांची कुमक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तिथं दाखल झालं. पण तपासणीनंतर ते मंदिर सुरक्षेचा एक भाग म्हणून केलेलं मॉक ड्रिल असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. साई मंदिर हे आंतरराष्ट्रीय ठिकाण असल्यानं दहशतवादी धोका टाळण्यासाठी हे मॉक ड्रिल इथं घेण्यात आलं. येवल्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं रहाडी गावात मॉक ड्रिल करण्यात आलं. अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसामुळे दरड कोसळणं किंवा जमीन खचणं यातून आलेल्या संकटातून गोंधळून न जाता कसा मार्ग काढायचा यासाठी हे मॉक ड्रिल घेण्यात आलं. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचा मेसेज येताच 45 ते 50 मिनिटात आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व यंत्रणा रहाडी गावात हजर होत बचाव कार्य करण्यात आलं. छत्रपतींचा विचार म्हणजे